गेल्या 8 दिवसांमध्ये तुरीच्या भावामध्ये कमाल प्रमाणामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळते। बाजारामध्ये दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरामध्ये थेट 1660 रुपयांची घसरण झाली आहे। गेल्या 8 दिवसांमध्ये तुरीचे दर घसरलेले आहेत। अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तुरीला 8085 रुपये इतका कमाल भाव मिळतोय। या हंगामामध्ये देखील शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तूर घरामध्ये साठवून ठेवण्याची दाट शक्यता आहे आणि विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुरीची आवक वाढण्याची शक्यता कृषी बाजार समितीने व्यक्त केली आहे। सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी भाव 7900 रुपये प्रति क्विंटल मिळतोय। याबाबत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट। अकोल्यातील तुरीचे भाव घसरले आहेत, त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत। आपण आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार सर। काय सांगाल तुम्ही तुरीच्या भावात घसरण होत आहे, तुम्ही काय सांगाल? या वर्षी आम्हाला जे तुरीचा जे आम्हाला रेट पाहिजे होता तसं मागच्या वर्षी पाहायला गेला तर 10 ते 12 हजाराचा भाव होता। पण यावेळेस असं झालं की आम्ही तूर साठवून ठेवली घरी, भाव काढला मागच्या आठवड्यात 8,500 रुपये होता। आता यावेळेस विकायला काढला, पैशाची अडचण आल्यामुळे तर भावामध्ये आला असता मागच्या आठवड्यात 1600 रुपयांनी भाव कमी पडला। आता अशा वेळेस कास्तकारांनी काय करावं असा विचार येत आहे। अशा वेळेस आता विकाव की घरात साठवून ठेवा हा प्रश्न उद्भवत आहे। असं आता मीच नाही, माझ्या सारखे भरपूर कास्तकार आहेत ज्यांनी घरामध्ये तुरीचं साठवण करून ठेवलेलं आहे। पण आता याचा भाव वाढणार की नाही हा प्रश्न पडत आहे। पण घरची परिस्थिती खराब असल्यामुळे मला हा भाव 6500 विकावा लागत आहे। मागच्या आठवड्यामध्ये 8400 रुपये भाव होता आणि 1650 रुपये भाव एका आठवड्यात कमी झाला। आता अशा वेळेस आम्ही काय करावं हा प्रश्न येतो। हे होते अकोल्यातील शेतकरी आणि त्यांनी सांगितलं 1600 रुपये पर्यंत भाव एका आठवड्यातच घसरण झाली आहे। कॅमेरा पर्सन चारू दत्त सोळकेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।